नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. हा आहे माझा नवरा. सो आज आहे सॅटर्डे संडे. शनिवार रविवार सुट्टी असते. सो म्हटलं शनिवारी आता कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करावा. ठीक आहे. सो आज आमचा बाहेर जाण्याचा प्लॅन झाला. थोडं आम्ही ट्रेकिंगच्या ठिकाणी चाललोय. पाऊस पण थांबलाय म्हणून म्हटलं जावं, तेवढंच आपला एक ब्लॉग होऊन जाईल. आणि आता आमच्यासोबत अजून एका नवीन कपलने जॉईन केले, जे की आपल्या हृदयात आहेत, आपल्या काळजात आहेत. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. ओ guys. हे आहेत राहुल वरे, हे त्यांचे चिरंजीव मिनी वरे आणि ह्या वहिनी. सो आता आम्ही सगळेजण चालू फिरायला, मस्त बाईक काढायची आणि कल्टी. ठीक आहे, तर तुम्ही पण आमच्यासोबत ही जर्नी एन्जॉय करा. थोडं ट्रेकिंग पॉईंट आहे, तो जे लोकेशन आहे लोकेशन डिरेक्टली तुम्हाला गेलो तिथे समजेल एक्झॅक्टली काय काय नाही लोकेशन. ठीक आहे. ऍक्च्युली आम्हाला थोडं लवकर जायचं होतं, बट रात्री थोडं लेट झोपलो आणि लेट झोपल्यामुळे सकाळी उठायला लेट झाला. आणि मग सगळ्यांचा आवरता एवढा वेळ झाला ना भाई, खूप वेळ झाला. आता जवळजवळ दुपारचे 12 साडेबारा पावणे झाले आणि त्यावेळेस आता आम्ही तिकडे निघतोय. बट नशीब एवढा काही पाऊस पण नाही बाहेर आणि जास्त काही ऊन पण नाहीये, म्हणजे वातावरण थोडं दमट झालंय. ठीक आहे, प्रवास करायला पण मजा येईल त्यावेळेस पण. हा बघा, हा आमचा वाघ. हा बघा, हा आमचा वरेंचा वाघ दिसतोय का तुम्हाला खाली? तो लागतोय. सो नक्कीच तुम्ही आमच्यासोबत तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा, तुम्हाला मजा येईल. जाताना खूप चांगले चांगले स्पॉट लागतील, तर जेवढे जमतील तेवढे आम्ही. सो गाईज, आता आम्ही निघालोय. आज आमच्यासोबत बरीच मंडळी आहे. ऋषभ भाऊ आहेत, वहिनी आहेत, राहुल भाऊ, वहिनी, आरू, माझी बायको ऑब्विसली. आता आम्ही सगळेजण चाललोय मस्त फिरायला. ठीक आहे, तुम्ही नक्कीच ही जर्नी एन्जॉय करा. हे बघायचं, सगळे रेडी झाले आहेत जाण्यासाठी. मंडळी, आम्ही पोहोचलो आता इकडे. ज्या ठिकाणावर आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणावर पोहोचलो. ठीक आहे, नजारा पण झालाय ते आम्ही सगळेजण पोहोचलो. आणि पोहोचला लय भूक लागलेली आम्हाला. मग थोडे वडापाव वगैरे, चहा वगैरे घेतो. हे बघ, भुक्कड, सगळेच भुक्कड आहेत. एक वडापाव, एक चहा घेतो आणि सुरुवात करतो. मस्त नाश्ता वगैरे केला, थोडी पोटात भर पाडली. आता निघालो आम्ही, सगळे आहेत मागच. हे बघ, आता निघालो आम्ही आमच्या ट्रेकिंगच्या दिशेने. आम्हाला ऍक्च्युली ट्रेकिंग करत जायचं होतं, बट भरपूर गरम झालं, थोडंफार ऊन पण होतं. मग नंतर सगळ्यांनी विचार केला की म्हटलं रोपवेनेच जावं डायरेक्ट. मग राहुल भाऊ आणि ऋषिकेश भाऊ गेले तिकीट काढायला रोपवेचं. तिकीट काढतायत तोपर्यंत थोडी इकडे गप्पा गोष्टी चाललेल्या लोकांच्या. आमचा अभिषेक भाऊ, मस्त वातावरण पण थोडं छान झालंय.
तर ते लोक तिकीट काढेपर्यंत थोडं आम्ही बाहेर थोडा वातावरणाचा आस्वाद घेतो. एक मिनिट. आम्ही काढले रोपवेचे तिकीट. तर आता आम्ही झालो रेडी. चला बाय. तिकीट तर काढलं, पण आतमध्ये येऊन बघतो भरपूर गर्दी होती. आम्ही आता वेटिंग मध्ये बसलोय बघा, वेटिंग एरिया मध्ये बसलोय. भरपूर गर्दी भरपूर होती. दाखवतो तुम्हाला एक वेळ. ए आरू, आमचा अभिषेक भाऊ सकपाळ स्वागत करत आहे. टाकला विचारा. भाऊ तुम्हाला केवढा लांब चालून आणलंय, खाली 3000 पायऱ्या चढलोय, परत तिकडे चढवलंय. काय चाललंय? अरे तू कर सकता है, तू कर सकता है भाई. बघा त्याचा स्ट्रगल. स्ट्रगल भरपूर आहे चढण्यासाठी. मला वाटलं नव्हतं एवढं अवघड असेल.
पण इथं पण सेम काय वाटच नाहीये डायरेक्ट. हे बघा आमचे भाऊ बसले थकून. So, या ठिकाणी आम्ही थोडा चौघांनी आराम केला. ते बाकीचे थोडे खालीच थांबलेत कारण की आरू लहान आहे. आरूमुळे काय त्यांना वरती यायला जमलं नाही. आणि अभिषेकला नाही जमलं, त्याचे पाय दुखायला लागले. आणि राहुल बिचारा अडकला आरूमुळे. सो मग आम्ही चौघांनी निर्णय घेतला की जाऊन येऊ वरती, कारण की व्लॉग काढायचं म्हटलं तर थोडंफार स्ट्रगल करावंच लागेल, बरोबर की नाही. सो आम्ही झालो रेडी. हा बघा स्ट्रगल आहे, हा येण्याचा स्ट्रगल आहे. अजून आम्ही खालीच आहे. आता हे लोक जेव्हा खाली येतील तेव्हा आम्ही वरती चढायला सुरू करू. हे पण थांबले आमच्यासाठी. भरपूर स्ट्रगल. ठीक आहे. झूम कर जरा.
स्ट्रगल पार करून आम्ही आलो ज्या ठिकाणावर आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणावर. आणि अप्रतिम नजारा आहे, अप्रतिम नजारा. तुम्ही कधी या इकडे, नक्की विजिट द्या. खूप छान नजारा आहे. फक्त येताना एवढंच की ट्रेकिंग शूज घालून या, कारण की हो पाय घसरण्याचे खूपच चान्सेस आहेत. पावसामध्ये कदाचित बंद हो असतो. बाकी नजारा खूप अप्रतिम आहे. ठीक आहे, बाय बाय. बाय.